अरे कमल्या किती टाइम झाला राव, कमी आहे ना त्यो. निघतो म्हटलं घरून. घरीच असं अजून अजून निघत नाही ते. त्या अजून घरी असं सरपंच. कर रे सरपंच काय झालं काय? पेढे आणा आता ना पेढे. झालं का? तुमच्यापर्यंत आलं का? अहो आमच्यापर्यंत अख्ख्या गावाला सांगितलं त्या चेअरमननी. आली ह्या चेअरमनच्या तोंडात कधी तीळ भिजन का नाही काय माहित. अरे मी आज गाडी फक्त बुक करायला चाललोय, लगेच पेढे कसे आणू? त्या गाडीला बुकिंग आहे 3 महिन्याची. आज आपण ₹1,00,000 भरायचे, गाडी बुक करायची आणि 2-3 महिन्याने आपला नंबर आला का मग गाडी येईल आणि मग गाडी संग पेढे येते. गाडी यायच्या आधीच पेढे वाटायचे. असं आहे मग काय विषय नाही. मी म्हणलं फ्री मध्ये पण असतं, काय काय ऍडव्हान्स असतं. आता आणते त्यावेळेस देत नाही. नाही 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 त्याला गाडी ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मला चांगले पेढे खाऊ घालीन. ठीक आहे, चालन 2-3 हजाराचे पेढे पुरतील का अख्ख्या गावाला? लय होते लय. 2-3 हजाराचे पेढे झाले ना. येऊ का मग? चाल या आईला कमल्या काही म्हण बर का, पण सरपंचाची मजा आहे. प्रेमे ज्याची नियत साफ असते ना भाऊ, त्यालाच लक्ष्मी प्रसन्न होती. हा आणि नुसतं जाण्यात माझ्या नाहीये, त्यांचे पैसे बघून आपण जाणत नाही. त्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं. ते पण खरे बर का. नाही तर असे किती आले किती गेले, तिथून तिथंच राहिले भाऊ. मग बाई मग तुम्ही ते लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र काही दिले का नाही, जमा केले का? नाही हो चेअरमन, करायचंय. का हो? नसेल तिकडे कागदपत्र गोळा तर माझ्याकडे करा. तुम्ही करता का, फॉर्म भरता का? अहो, सरकारच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे सोडितो, तुम्ही कशाला काळजी करता? अहो चेअरमन तसं नसतं ते. काय ते? ते लाडकी बहीण योजना आहे ते. मग चेअरमनची लाडकी मैत्रीण योजना. अहो ते लाडकी मैत्रीण योजना नाहीये, लाडकी बहीण योजना आहे. तुमचं काय? तुम्ही आपण काय नेमकं सुरू काय म्हणतो, करताय? चेअरमनची लाडकी मैत्रीण योजना. सरकार 1.5 देत, मी 3 देतो. पण मी एकटीच आहे ना. तुमच्या पुरतीची ती योजना आपल्याला काय अख्ख्या महाराष्ट्राचं काय उकत घेतलं का काय? जाऊ द्या बाबा, तुमचं काहीतरीच. अहो जाऊ दे बरं. हा मला जायचं होतं आता. आपले सरपंच ना हॅरियर घेतात गाडी. हा का? हा तेव्हा जायचंय मला नगरला. चेअरमन केवढ्याला असते होती गाडी? 31 लाख रुपये म्हणतात बुवा. 31 lakhs. भाई एवढे पैसे सरपंच पैसे? लय पैसा आहे सरपंचाकडे. ते गावतावानी पैसा आहे सरपंचाकडे, पण सरपंच दाखवित नाही. उगा ते साधी राणी उच्च विचारसरणी खानदानी पाहिल्यापासून आजोबांच्यापासून पैसा आहे त्यांच्याकडे, पण दाखवित नाही ना. हा का? अहो ते सरपंचानी जर ठरवलं ना आज सकाळी की आपल्याला फॉर्च्युनर आणायची, तर संध्याकाळी त्या दारापुढे भांगल्या पुढे फॉर्च्युनर राहील. काय म्हणता? लहानपणापासून ओळखितोय, पण ते घेत नाही. मीच बळच घोड्यावरचा माणूस आता त्या हॅरियरवर नादावलाय आणि आज ती हॅरियर बुक करायला जायची. हा का? त्यामुळे मला निघायचंय. जाऊ का मी? लय भारी असं नाही ना गाडी? एक काम करता तुम्ही, चला आपण जाऊ नगरला जाऊ. का? टाटा हॅरियर बुक करू आणि सरपंचाचीच गाडी घेऊ आपण, जी आता आहे त्यांच्याकडे. आपण येऊ 4 व्हीलर मध्ये, सरपंचाला आणू पाठी मागून मोटरसायकलवर. अहो नाही नाही, का? आता फक्त बुक करायला चालले ना तुम्ही. हा. हा लगेच कुठे देणार आहे ते? जा तुम्ही. ज्या वेळेस गाडी येईल त्यावेळेस पहिला राऊंड आपण आणू. 8 दिवस देतोच नसतो गाडी सरपंचाला मी. तुम्ही फक्त सुट्टी काढा, जाऊ मला कुठं तरी. सुट्टीच आहे, मी कुठे चालली हा नोकरीला? म्हणजे जा. नोकरीला नाही पण घरादाराच्या कामातून. हा, हा. नक्की बर का? हा हा. बाळू काल म्हणे तुझे पैसे हरवले होते. हा हरवले होते, पण सापडले एका इमानदार माणसाने दिले. वा, म्हणजे आपल्या गावात अजून इमानदार शिल्लक आहेत म्हणायचे. हा हा सरपंच, आता ते तेवढ्या 50,000 माझा किराण्याचा भागाभागी होईन. पण आता राहिलं फर्निचरचा प्रश्न. भाऊ जेवायला काय बुंदी करणार आहे का गुलाबजाम? झालं की नाही फायनल? अजून फायनल नाही केलं बरं का. मी काय तो बुंदी नको, गुलाबजाम नको, हा ते ना पायनॅपल शिरा कर, पायनॅपल शिरा. घंट्या तू म्हणशी ना तर पायनॅपल शिरा तो यासाठी करू आपण. फर्निचरचं काय म्हणत होता? म्हणलं आता ते फर्निचर घ्यायचंय, पण त्यासाठी आता पैसे लागणार आहेत. ते कपाट घ्यावं लागेल तुला. कपाट घ्यायचंय, दिवाण दिवाण घ्यावं घ्यायचंय, परत ते कोणता एक ते आरशेवानी आहे ते एक घ्यायचंय. पोरगी म्हणली 4-5 आयटम घ्या ते. तर बघा ते पैशाचं नियोजन करतो. बाळू तुला एक सांगू का, हा हे ना कन्यादानाचं पुण्य आहे ना फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. खरंय ना. आलं का लक्षात? तू अजिबात ही संधी सोडू नको. नाही. ते ना फार मस्के घरात पोरी घालीत असतो. आलं का लक्षात? आता आलंय आपल्या नशिबात तर करू कन्यादान. करून टाक. हा. आणि मी आता आहे ना चेअरमन सोबत चाललोय, जरा एक महत्वाचं काम आहे. ठीक आलो ठीक मी ठीक जाऊ ना. ठीक. हा अहो, सरपंच आयला गडबडीत ते फर्निचर साठी पैसे उचल घ्यायची होती मला त्यांच्याकडून. मग आधी कळत नव्हतं का तुला इतकं सरपंच इथं होते तेव्हा? आता न सांगताच गेलं ना ते. आता मी मस्त घरी मोठ्या थाटात सांगून आलोय, पुरीचं कन्यादान मीच करणार आहे, खर्च पाणी मीच करणार आहे, आणि मोठ्या थाटात पण सगळं फर्निचर मलाच घ्यायचंय. आता काय सांगू तिकडं, आणि सरपंच ऐकताच निघून गेले.
मला त्यांच्याकडूनच 50,000 खर्च घ्यायचा होता उचल. नको काळजी करू. अरे देव आहे ना, जिसका कोई नाही ना होता उसका भगवान होता. होईन करून तरी व्यवस्था. काय माहित बाबा. अरे काय चेअरमन कावाची वाट बघत राव, कुठे बसले होते? नाही आलतो जरा काम होतं पण ते जाऊ द्या. पैसे आणलेत का? हा पैसे आणले ना, 1,00,000 रुपये आहेत होते, भागल ना. हा 1,00,000 बुकिंग होतीच आहे. आता बुकिंग करूनच यायचंय आपल्याला. नाही बुकिंग तर होईलच, पण मी काय म्हणतो गाडी खालीच आहे, हा. तर मग त्या बावला त्याला घेऊ सांगत. घ्या सांग असलेली बरे. बरं ठीक आहे, बोलवतो त्यांना मग. चल चला चला उतरा. बघितलं का? अगं बाया 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 बाया, एवढं मोठं शोरूम आहे काय हे? सरपंच हा? तुम्ही तर आम्हाला त्या कारच्या शोरूमला नेणार होते पण ही इकडं आणलंय कुठं? आत गेल्यावर कळन तुम्हाला. चला भारी दिसतंय राव. हळूच्या चेअरमनचा टाकतात. काय भाऊ हे बघूनच भारावून गेलोय मी तर. नमस्कार, वेलकम. थँक्यू थँक्यू. आम्हाला ना एक बेड पाहिजे आणि हो. एक कपाट पाहिजे. बसा ना सर, या 2 मिनिट. हे चला बसून घ्या म्हणते. चला अरे हालत आहे. ते तसंच आहे सर. त्याची स्टाईलच तशी. गबस तू. सर आधी पाणी घ्या आपण. हो हो चालेल चालेल. पाणी. अरे काय स्वागत चाललंय आपलं, घ्यायचं जसे आपण. हो सरपंच, मला थम्सअप. त्याला चौकालाची कामं करतो फक्त इथे येऊन. सर तुम्हाला थम्सअप पाहिजे असेल तर करू आपण सगळं. मोठा सांगा. हो चालेल. सरपंच तुम्हालाच लय किडा. बाळूला घेतो न गांठ्याला घेतो. आता बघा यो पुढं तमाशा. इथं नांदी आहे. त्याला काय लागलं एकटा चालू असतो तुमचं सगळं. मी म्हटलं बा चला हिंडत थोडंफार. हे झक मारली मुंबई बघितली यायचं होणार आहे आता. सर चहा घेणार का कॉफी? चहा कॉफी होतच राहील. आपण काय करूयात, आधी मॉल पाहूयात. आम्हाला जे जे आवडेल ना ते आम्ही सिलेक्ट करू आणि मग घेऊयात. हो ओके चालेल. या चला. सर. हो हो. सरपंच डोळेच दिपले बा माझे तर. एवढा मोठा मॉलच पाहिला नाही मी कधी. हे सगळे सोफे विक्रीसाठी ठेवलेले आहेत ना? हो अच्छा. ग्रामपंचायत मध्ये घ्या सरपंच. हा ग्रामपंचायत एवढी श्रीमंत होय आपली. सदस्यांना बसायला होईल ना. घंट्या तू ठेवून दे राव तू. काय बाळू करतो त्याचं? त्याच्यावर तू जरा एकच. लक्ष ठेव रे बाळू. तुला कायसाठी आणलं इथे? आपल्याकडे सर्व प्रकारचे सोफे भेटतील. अच्छा. ऑफिशियस वगैरे सर्व म्हणजे ऑफिस मध्ये ठेवण्यासाठी, घरामध्ये ठेवण्यासाठी, लग्नामध्ये देण्यासाठी पण. सर्व प्रकारचे सोफे. अच्छा. नाही पण सोफे नाथ खोळ आहेत. चेअरमन हम्म. पाहिले होते कधी असे सोफे? कुठंच बघितले नाही मी. हो मी आता पासून बसून पाहिलं. हा. माणूस खाली जातो, सोफा असा वर येतो. वर येत. हे कासा इटालियन सोफा आहे सर. कुठला? कासा इटालियन. इटालियन आहे का हे? इटालियन अच्छा सोफा. हे इम्पोर्टेड आहे का? हो प्युअर लेदर मध्ये. बापरे. हो चेअरमन, आपल्या चौकातल्या पंक्चरवाल्याकडे असायच आहे ना बसायला. तू घासल्यात जाळू नको. तू खाली ठेवते. छान आहे का हे? अरे आणखीन इथं उभा हे बाळू, राहा. हे जा बरं त्या काहीतरी घेऊन जा बरं. जा बरं तिकडे. चला आपण तिकडे बघू. हा, जा, जा. सरपंच मला काय म्हणायचं होतं, कालच ऊसाचं पेमेंट 4 लाख रुपये जमा झाले बरं. आणि माझी लई इच्छा आहे सुजाताबाईला भेट द्यावं म्हणून गिफ्ट. चेअरमन आपल्या घरी बेड आहे का बघा एकदा सुजाताबाईला द्यायला. काही का असं ना पण आपल्याला बघा बरं याची किंमत बिंमत आपण देऊन टाकू सुजाताबाईला. बरं बरं किंमत विचारू आधी. सगळे बेड तर बघा, अजून मॉल बघायचा आपल्याला. या बेडच्या शेजारचं पण कपाट बघा, फर्निचर. इथं कपडे बिपडे ठेवायला तुम्हाला.
हे काय सुंदर आहे, चांगले कप्पे बिप्पे हा चांगले. म्हणजे एक कप्पा सुजाताबाईला होईन आणि एक मला होईन. काय चेअरमन तुमचं चाललंय राव, माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय. चला पुढचे बघूया. अहो, एवढं भारी आहेतच मोहच होतोय गायचा. आता काय सगळं घेता का? वा वा वा, सुंदर भारी आहे आरसा. आता हे पूर्ण सेटच आहे की आपल्याला वेगवेगळं घेता येतं? नाही, हा पूर्ण सेट आहे. सेट घ्यावा लागतो का? अच्छा अच्छा. मग याच्यामध्ये काय काय ते एक कपाट. कपाट आहे, बेड आहे, 2 साईड टेबल येतो, ड्रेसिंग येतो, ड्रेसिंगला हा स्टूल पण आहे. अरे वा. हे इम्पोर्ट सेट मध्ये येतो हा. अच्छा अच्छा अच्छा. हे पण इम्पोर्टेड आहे का? हो, हे इम्पोर्टेड आहे. अच्छा, छान आहे. चला पुढे. हा, एल आकाराचा आहे का? हो, एल आकार लॉन्जर टाइप सोफा आहे. अच्छा. याची काय विशेषता काय याची? हे लॉन्जर आहे. हे जर 3 वर्ष आपण जी की फ्रेम होती याची, ही फ्रेम पूर्णतः प्लाय मध्ये होती. अच्छा. जो फोम आहे तो 40 डेन्सिटीचा फोम येतो. 3 वर्ष वॉरंटी येते फोम आणि फ्रेमची. 3 वर्ष? फक्त कपड्याची वॉरंटी आपण कंपनीकडनं येत नाही, त्याच्यामुळे ती घेत अच्छा, नाही. फक्त कपड्याची सोडून सगळ्याची. याची रेंज काय आहे पण? हे एल कॉर्नर हा लॉन्जर हा आहे 60,000चा. डिस्काउंट व्यवस्थित होईल आपल्याला. अच्छा, म्हणजे 60,000चा हे डिस्काउंट मिळू Discount शकतो. होईल. आणि सुरुवात कितीपासून होती सोफ्याची? तसं 22,000 पासून स्टार्ट आहे. एल कॉर्नर मध्ये घेतलं तर आपण 30,000 पासून. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय 22,000च्या पुढचे आपल्याकडे सोफे मिळतात. अच्छा. हो, ते बघा ना. किती छान दिसते ते. हा सोफा आहे, हा इम्पोर्ट मधला आहे. याचा बेड पण होतो. अच्छा. पलीकडे तो 3+2 आहे, ते आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. हे कॉर्नर सोफा आहे. हे सर्व तुम्ही स्वतः बनवलेलं आहे का, इथे तयार केलेलं आहे का? हो. अच्छा, म्हणजे आपण अगोदर जे पाहिलं ते इम्पोर्टेड होतं आणि आता आपण हे जे सेक्शन पाहतोय तर हे तुम्ही इथं बनवलेलं आहे? हो, हे आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. हे सेंटर टेबल आहे. हे सेट ऑफ 3 मध्ये पण आहे, सेट ऑफ 2 मध्ये पण भेटेल आपल्याला. अच्छा. याची रेंज काय असते? एक साधारण 25,000 पासून प्लस मध्ये. अच्छा अच्छा. 25,000 पासून चालू होतं. हो. अरे वा, छान आहे. हॅलो, नाही, अल्फा टू डेल्टा, अल्फा कॉलिंग डेल्टा. हॅलो, अल्फा अल्फा डेल्टा. हॅलो. अरे गप ना, नको ना, कशाला हात लावू. बाय, फायटर कॉम्प्लेक्सचे पीस आहे का रे? गप ना बाबा, तुला सांगितलेलं कळत नाही ना. ते सरपंच चोरमन इकडे आले ना तर खवळत आहे उगाच. गप बस तू. मी झोपतो, मला सकाळी उठव 6:30ला. अरे नको ना. या आहे आमचं प्रीमियम सेक्शन. यात पूर्ण सोफे जे आहेत ना ते इम्पोर्ट मधले. अच्छा, हे सगळं इम्पोर्टेड आहे का? हा, पूर्ण इम्पोर्ट मध्ये. अच्छा, त्यासाठी तुम्ही स्पेशल सेक्शनच बनवून टाकलं? हो, त्यासाठी पूर्ण सेक्शनच बनवलेलं आहे. बरं बरं बरं, भारी, छान आहे. अय बाळू, इथे. अरे तू काय करतोय इथं? आमचे कांटे कुठे? हे काय? अरे काय तारा लावली तुम्ही? अहो, त्याला उठितोय ते, उठाना घोरतोय ते. अरे तुम्ही तर झोपायला आले का आमच्या सोबत आले होते? अय गंठ्या, अरे उठा, ते सरपंच ते आले तर. कंट्या उठ, पान तापलंय. सर, हे जे आहे ना आपलं, अच्छा, हे होममेड प्रोडक्शन आहे आपलं. आपल्या फॅक्टरीत सगळं तयार होतं. हे इथं तयार होतं का ते? सगळं हे प्लायवूड मध्ये पूर्ण कमर्शियल प्लाय मध्ये. अरे वा, आणि खूपच छान. ऍज पर साईज मेजरमेंट नुसार सगळं आपण तयार करून देतो. आणि हे सगळं महत्वाचं म्हणजे मॉड्युलर आहे. मॉड्युलर आहे? हा, हे मॉड्युलर आहे. ओके. हे फॅक्टरीत तयार होतं, घरी जाऊन असेंबल होतं. अच्छा अच्छा. याची साधारण रेंज काय आहे? हे याची जी रेंज आहे ही 1 लाखापासून स्टार्ट होती. जसं ऍज पर तुमची मेजरमेंट्स वगैरे जे असतील त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केलं जातं. त्याप्रमाणे त्याचे रेट्स ठरतात. त्याच्यामध्ये वॉर्डरोब आहे, ड्रेसिंग टेबल आहे, अच्छा, शेजारी, त्याच्यानंतर बेड, अच्छा, 2 साइड बॉक्स, अच्छा, एवढं येतं. आणि हे वेगळं आहे. हे नाही त्याच्यामध्ये include? हे डिस्प्लेला आपण वेगळं अच्छा, इथं ठेवलंय तुम्ही शो म्हणून आपण डिस्प्ले तयार केला आपण तो पूर्ण. छान आहे. आणि जर एखादं म्हणला का आम्हाला हा बेडच आवडलाय भाऊ, आम्हाला फक्त बेडच पाहिजे, हो, तो बनवून मिळतो. अच्छा, म्हणजे सगळं घ्यावं अशी जबरदस्ती नाही. जसं ज्याला रिक्वायरमेंट जशी असेल तुमची त्या पद्धतीने ते तयार केलं जातं. हो, चांगलंय चांगलंय. हे सगळे इम्पोर्टेड का सोफे? हो, पूर्ण इम्पोर्टेड आहे. हे जे आहे 3-3-1-1. अच्छा, 6-7-8 लोक बसू शकतात. 8 लोक बसू शकतात. अच्छा, हे पूर्ण इम्पोर्टेड, मेड इन टर्की.
टर्कीचं आहे. मग अशी आपण इटालियन पाहिलं होतं, हे टर्कीचं आहे. अच्छा अच्छा. हे पूर्ण याची रेंज काय आहे? याची रेंज सर्वसाधारणतः 2,75,000 स्टार्टिंग आहे. 2,75,000 म्हणजे आता प्रत्येक पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये जो आपण बघतोय त्याच्यात सगळं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. ओके. कॉस्टिंग सगळी वेगवेगळी आहे. हे त्या याच्यामध्ये हे पण येतो? नाही, सेंटर टेबल हा वेगळा घ्यावा लागतो. हो हो. अच्छा. सेंटर टेबल त्याच्यात नाही. मग आम्हाला तो इटालियन दाखवला होता, याच्यात आणि त्यामध्ये काय फरक आहे? आता हे जे आहे ना, हे कापड्स वगैरे हे जे आहेत ना, ते लेदर आहेत. अच्छा, ते लेदर मध्ये. हा. अच्छा, हे कापड आहे. हे कापड आहे. बरोबर आहे ना, कस्टमरला जे पाहिजे ते द्यायचं काम आहे त्यांचं, आहे का नाही? कोणाला इटालियन आवडेल, कोणाला टर्की आवडेल. नाही पण भारी राव, नाथ खोळा आहे. म्हणजे अक्षरशः नगरमध्ये एवढं भव्य दिव्य होतं असं आम्हाला तरी कधी वाटलं नव्हतं राव. पहा ना, म्हणजे अक्कलमधून एवढे व्हरायटी, म्हणजे नुसतं येऊन सोफा सेट नाही बघायचा, इटालियनचे वेगळे, टर्कीचे वेगळे, अजून कुठल्या कुठल्या देशाचे. त्याच्यानंतर आपण स्वतःच आपलं मॅन्युफॅक्चरिंग, तुमचं स्वतःच बी वेगळे आणि इम्पोर्टेड बी वेगळे. वेगळं. हा, माझं तर डोळ्याचं पारणच पिकलं. नाही 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 नाही, हाल तो कशाला आपण आणि काय करू राहिलोय. चला अजून बघूयात. यांच सर, आता हे जे आहे ना, हा सोफा इम्पोर्ट मध्ये त्याचं जे मेकॅनिझम आहे, अच्छा, जे पूर्ण फोल्ड होतं. त्यानंतर बॅक वगैरे जे आहेत पूर्ण टिल्ट होती. त्यानंतर पूर्ण बॅकला जातं ते. अच्छा. म्हणजे बेड ऍज इट इज बेड सुद्धा होऊ शकतो तो. अच्छा. आणि याचं फॅब्रिक वगैरे जे आहे ना, हे सगळं इम्पोर्ट मध्ये येतं. आणि हे जूट टाईप मध्ये कापड येतं. अच्छा. जे हेवी मध्ये कापड आहे. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर हे 3-3 आणि 1-1. अच्छा, म्हणजे हे पुन्हा 8 लोकांचंच आहे. 8 लोकांचंच आहे पण. अच्छा. हे कोण आहे खाली? हो सरपंच, सरपंच अहो हे बघा ना. इथे आहे ना. अरे बाळू भाऊ, बाळू. हो सरपंच, इथं कोणतरी मला आहे ना खालून वर लोटीत होतं. लुटीत होतं? हा सरपंच, तो जो बेड आहे ना, हायड्रोलिकचा आहे. अच्छा. हायड्रोलिक वर वर्किंग होतो. बर. रिमोट वर आहे. अच्छा, रिमोट वर बेड. हा, पूर्ण रिमोट वर येतो बेड. आले इथं पहिल्यांदाच पाहिले मी सरपंच. आले गणपतीच्या आरासानेच काम आहे का होती नवल्याची. बायको झोपली की आपण तिकडे जायचो हॉलमध्ये, तिथून बटन दाबायचं. बायको वर. बायको आहे का तुला? नाही. मग कशाला काय कामच्या करतो बायकोच्या? अच्छा, हे रिमोटने खालीवर होतं का ते? मग ते खालीवर का करायचं बरं? आता हे जे आहे ना, याला स्टोरेज आहे खाली. अच्छा. बेड मध्ये जे आहे ना आपलं, आपण नॉर्मली हायड्रोलिक घेतला ना, तर फक्त हाताने मॅन्युअली होतं ते. अच्छा. हे जे आहे हे पूर्ण रिमोटवर वर्किंग होतं. अच्छा, म्हणजे आपल्या गोधड्या बिधड्या टाकायचे त्याच्यात ठेवू शकतो. ब्लँकेट बिंकेट आहे का नाही? हे जे आहे ना, हे पूर्ण अच्छा. ओपन होतं. आता इथं स्टोरेज आहे खाली. हातच लावायचं काम नाही सर, रिमोटवर. भारी आहे राव हा बेड. त्याच्यामध्ये पूर्ण स्टोरेज आहे. अच्छा, हे एवढंच वर जातं का? हे हा. अच्छा, कधी काय हायड्रोलिक केलं आहे ना. घंटे बरं झालं तू वरती बसला, खाली नाही बसला. हा, डाललाच गेला असता कोंबडीवानी. आणि सगळ्यात महत्वाचं केवढ्याचा आहे बेड? हा जो आहे ना, हा पूर्ण बेडरूम सेट जो आहे ना, अच्छा, हा जातो जवळजवळ 2-2.5 लाखाच्या आसपास. अच्छा, याच्यात काय काय येतं? याच्यामध्ये आता हा बेड आहे, ह्याला 2 साइड बॉक्स आहेत. अच्छा. त्याच्यानंतर हे जे आहे ना, हा वॉलड्रॉप आहे. याला जे आहे ते पूर्ण. अच्छा, एका बाजूला आणि हे जे डोअर्स वगैरे जे आहेत ना, ते ॲक्रेलिकचे आहेत. अच्छा. याला जे डोअर्स आहेत याच्यात आपण लॅमिनेट्स बी करू शकतो आणि ॲक्रेलिक बी करू शकतो. मग जसे कॉस्टिंग ऍज पर ती साईजेस नुसार वगैरे जे आहे त्या पद्धतीने ते कमी जास्त होतात. सगळे ड्रावर वगैरे सगळे त्याला. हो, पूर्ण म्हणजे जे आहे दरवाजे पण ऑटोमॅटिक. पूर्ण जे ड्रावर्स वगैरे आहे ना, आणि याला स्लायडिंगला जे आहे ना कम्प्लीट. वा, सुंदर. त्यानंतर हे जे आहे समजा आपण
ओपन केलं. चेअरमन आपण नक्की नगरमध्येच आहेत का? हे बघ, स्लायडिंग व्ह्यू अच्छा म्हणजे फोल्ड बी होतो आणि प्लस स्लायडिंग बी. अच्छा पण हे सगळं 2.5 लाखामध्ये. आणि त्या ह्या रेंजच्या आसपास राहतं ते सगळं असं. हा वा सुंदर. चला डेंटन कुमार चांगले घाबरले होते तुम्ही रिमोटला. कशाला हात नका लावी जाऊ. अजून एक गंमत दाखवतो. काय रे? आता हा जो मिरर आहे ना प्रोफाईल मिरर आहे. अच्छा अच्छा फक्त त्याला स्क्रीन टच करायचं. अच्छा म्हणजे ते आपल्या मोबाईल सारखं आहे का काय? हा स्क्रीन टच. घंटा चांगला शोध लावलाय तो इथे येऊन. हे पण 2.5 लाखाचे ना. हा हे ड्रेसिंग आहे त्याच्यात. घंट्याच्या लग्नात आपण हाच आहे घेऊ घंट्याला. हा तुम्ही असं सांगा म्हणजे त्यो आतापासूनच म्हणून घ्यायचं. चला काय आहे बाळासाहेब ही? हा सरपंच हा लय भारी फिरत आहे या. आपल्या तिथं घ्या ना पाहुणे रावळे आले त्यांना बसायला हे. बाळू ती ऑफिस चेअर आहे पाहुणे रावळ्यांची नाहीये ती बॉसची चेअर आहे. मग मला एक जमान्यात फिरायला मी आपल्या चिता खाली जागा करतो त्या काय अशी फिरत आहे ती. चेअरमन काय करावं तो घंटे तिकडं तो बाळू इकडं. घंटे कुठे आहे? घंटे तिकडच होता त्या रिमोटवर घाबरला त्याचं सगळं खालीवर झालं. मला म्हणलं मी तिकडे बघत तू इकडे बघ. हो केवढ्याला ती खुर्ची? आता सर याच्यामध्ये जे आहे ना याची जी स्टार्टिंग आहे 3,000पासून स्टार्टिंग आहे तर 20,000 22,000पर्यंत चेअर जातात. त्याच्यानंतर व्हिजिटर्स वगैरे जे आहेत ना ह्या 2,000 2200 या रेंज मध्ये जातात. अच्छा या रिव्हॉल्विंग मध्ये कसं जातं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता हे जे आहे ना 3,000-3,200 पर्यंत ही जाते आपली. अच्छा त्याच्यानंतर ही 7,500-7,500 रेंज मध्ये जातात. अच्छा 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 चांगले. तर ही जी आहे ही 20,000च्या आसपास जाते. 18-20,000. त्या व्हिजिटर चेअर आहेत का त्या? त्या व्हिजिटरची आहे. अच्छा अच्छा ते 2,000पासून स्टार्टिंग होते. अच्छा म्हणजे भरपूर मोठी रेंज म्हणायचं खुर्च्यांमध्ये. हो. अच्छा याच्यात काय इम्पोर्टेड वगैरे काय नसतं का? ही इंडियन आहे. सगळे इंडियनच ही जी आहे ना ही इम्पोर्टेड आहे. अच्छा हिला जे आहे ना हे चेअरमन सोसायटीत घ्यायची काय एखादी अशी इम्पोर्टेड जे आहे ना मला असं वाटतं बुक करावं लागेल. ही रॉकिंग होती. बसा नाही आमच्या चेअरमन साहेबालाच बसू द्या. त्यांना जरा कसं आहे सोसायटीत बसायचं असतं काय काम तर काही करीत नाहीत. वा 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 सरपंच हा सोसायटीत घ्यायचं आपल्याला. भले आम्हाला सरपंच पद नाही मिळालं तरी चालेल पण ही जर असेल ना सोसायटीत तर भारीच आहे. सोसायटीचा खर्च सोसायटीत करावा ग्रामपंचायतीवर कशाला लोड. बरं चला आपण ते डायनिंग टेबल आणि ते बघू. हो चालेल. चल चेअरमन नाथ खोळा डायनिंग टेबल आहे बा. काही प्लायवूडचे काही सनमाय का फॉर्माय का आणि काही ग्रेनेड बी काय हो? हो मार्बलचे पण आहेत. मार्बलचे पण आहेत ना? 4 खुर्च्याचे 6 खुर्च्याचे 25,000पासून सुरुवात आहे आपली. अच्छा नाही नाही छानच आहे. सरपंच तुम्ही जर घरी सांगत नसतील तर हा डायनिंग टेबल सुजाताबाईला घ्यावा. आलीच बा मध्ये सुजाताबाई काय तुमच्या डोक्यातून जात नाही चेअरमन. हे घ्या भाऊ घ्या काय घ्यायचं ते घ्या. सुजाताबाईला मी नाही सांगत कुठं. हा बुक करायचा सुजाताबाईला करून टाका. आणि ती तिकडचा इम्पोर्टेड बेड. बर आता बेड बी घ्यायचा का? पण फक्त तुम्ही घरी सांगायचं नाही. नाही तर आम्हाला त्यांना सुजाताबाईला बेड द्यायचं ना आम्हाला पोत्यावर झोपायची वेळ यायची. पण लय शाही राव हा डायनिंग टेबल. काय वैशिष्ट्य काय त्याचं? तर हा 1x मार्बल आहे. हा त्याच्यातून लाईट सुद्धा पार्टिशन. अरे बापरे बाप. लाईट चमकून राहिलाय खालून लावलेला. जबरदस्त. आपण खालून LED स्ट्रिप पण लावू शकतो. अच्छा एलईडी ची पण सोय का? किती 6 खुर्च्यांचा आहे का? 6 खुर्च्यांचा. अच्छा किती रुपये प्राइस याची? याची काय 1 लाख रुपये प्राइस आहे. अच्छा 1 लाखापासून आहे नाही का? वा छान सुंदर. हा तर बघा ना हा एकदम हेवी. लयच हेवी बोला. काय बोलत होते? पूर्ण heavy. 2-4 फीट बनबनच नाही घेतलं रे आता. त्याची काय प्राइस म्हणले? सर हा 1.5 लाखाचा आहे. 1.5 लाख. अच्छा बघा इथं थोडं झूम दाखवते ना आपल्याला. असं दिसतंय. हा पण मोठा आहे. हो हा 8 खुर्चीचा आहे. 8 खुर्ची. ज्यांची फॅमिली मोठी आहे तुमच्या सारख्यासाठी आहे. हे बघा हा पण 8 खुर्चीचा. हा मिंट 1x मध्ये. आपण 1xचाच प्रकार आहे मिंट 1x. त्यातून पण तोच प्रकार आहे.
परत कलर मिळतील तुम्हाला पाहिजे. राईट. एकच नंबर आहे राव, एकच नंबर. म्हणजे असं पाहण्यातच नाही आलं कधी. हे बघा याची चेअर पण बघा पूर्ण राजेशाही रोज गोल्ड. राजेशाही आहे कडे. त्याचा बेस पण बघा पूर्ण रोज गोल्डचा. मी म्हणतो माणूस जर घ्यायला आला ना चेअरमन, तर हे घ्यावा का ते घ्यावा असं होईल भाऊ. आणि तो एक आहे सर 8 फूट त्याचा चौकोन मध्ये. पूर्ण त्याचा जो वरचा राऊंड आहे ना हा आपण काही समजा काही चहा वगैरे ठेवले ते आपण 5 किलो शकतो. अच्छा, हा फिरतो का गोल? फिरतो सर. अरे वा. याचा बेस सुद्धा मार्बलचा आहे खालचा. मार्बल मध्ये काय? याची किती किंमत? हा 1,25,000 सव्वा लाख. त्याच्यात पण डिस्काउंट होतो आपला. अच्छा, डिस्काउंट आहे म्हणायचं याच्यात. पाहणार हे पिक्चर मध्येच बघत होता आपण. आताच प्रत्यक्ष पाहिले. बरं झालं का ते इथं नाही तर बसला असता वर, मला असतं चांगलंय. हे आहे आमचं सोफा कम बेड. म्हणजे सोफा आणि बेड दोन्ही म्हणायचं आहे ना. हे असं बाहेर ओढलं. अच्छा. इथं आपल्याला स्टोरेज पण भेटतं. अच्छा. आणि हे फोल्ड इकडे मारलंय. ओके. हा बेड तयार होतो. अरे वा, अशी सिस्टीम आहे म्हणायचं. बघा झाला बेड तयार. किती छान. हो, हा सिंगल फोल्ड मध्ये आहे बेड. 2 माणसं झोपू शकतात त्याच्यावर. हो, आरामशीर झोपू शकतो. अच्छा. बरं, आता काय करायचं आपल्याला? आम्हाला एक डायनिंग टेबल पण पाहिजे बरं का. तर काय करायचं आम्हाला, तुम्ही डायनिंग टेबल दाखवा. हो, ते पण दाखवतो. पण त्याच्या आधी आपलं एक डबल फोल्डचा पण आहे. अच्छा अच्छा, आहे का? तो पण दाखवतो. बरं बरं बरं, दाखवा. हा परत असा सोफा तयार. अच्छा, ढकलून द्यायचं त्याला. हे परत याची किती किंमत म्हटले? हा 45,000 रुपये. 45,000 रुपये पण डिस्काउंट व्यवस्थित केलं जाईल. डिस्काउंट बी मिळेल म्हणायचं. अच्छा. हा डबल फोल्ड सोफा. अच्छा. सोफा कम बेड. इथं पण स्टोरेज भरपूर आहे आपल्याला. हे डबल फोल्ड मध्ये. बघा झाला बेड तयार. चेअरमन झाला बेड. जिन्नस एक भारी जिन्नस आहे. ते म्हणतात ना कधी नाही पाहण्यात त्याला बरोबर. चला आता हे आपलं इथलं बनवतात का? हो, हे आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. हे हायड्रोलिक बेड आहे 5 बाय 6.5 मध्ये. अच्छा, हायड्रोलिक आहे, हाताने खाली वर. हो. ओके. याची काय रेंज आहे? हे 16,000. 16,000 पासून स्टार्ट होतं का? स्टार्ट 16,000 पासून होईल. त्याच्यात डिस्काउंट येईल. हे 6 बाय 6.5 किंग साइज बेड आहे. अच्छा, मोठं. हो, याला ट्रॉली पण येते. अच्छा, ट्रॉली याला. ट्रॉली पण येते. तुम्ही इकडनं पण ओपन करू शकता. अच्छा. ओके, म्हणजे दोन्ही साइडने याचा फायदा घेता येतो म्हणायचं. अरे वा. हे मोठ्या साईज मध्ये हायड्रोलिक बेड सुद्धा आहे आपल्याकडे. चल जाताना बघूया. याचं काय वैशिष्ट्य? हे कुशन बेड आहे. ट्रॉली मध्ये कुशन लावलेलं आहे. अच्छा. हे 4 बाय 6 सिंगल बेड. अच्छा, छोटा म्हणजे एक ज्याला एखाद्याला झोपायचं असेल तर. 4 बाय 6 मध्ये सिंगल बेड. हा पण सिंगलच दिसतोय मला वाटतं. हा पण सिंगलच आहे. अच्छा अच्छा. मग ह्याला आपण जसं कपाट बेडचं आणि कपाट जो कलर पाहिजे तो आपण एक करू शकतो, सेट तयार करू शकतो. हे आणि हे सेम दिसतायत ना? हो, साईज 5 बाय 6.5 क्वीन साईज बेड आहे. हा मोठा दिसतोय सर. पण हो, तुमच्यासारखी मोठे माणसं आहेत ना झोपायला त्याच्यावर. हो, हे हायड्रोलिक बेड आहे 6 बाय 6.5. अच्छा. ट्रॉली वगैरे मस्त आहे म्हणजे आतमध्ये जागा. ह्याच्यात आपण तुम्हाला पाहिजे तर ओपन डोअर वाले पण कपाट घेऊ शकतो. इकडे स्लायडिंग कपाट आहे ते पण घेऊ शकतो. अच्छा. हे ऑफिस टेबल का? हो, हे ऑफिस टेबल आहे. जसे साईज पाहिजे ते कस्टमाइज करता येईल आपल्याला ऑफिस टेबल. हा ऑफिस सोफा. हो, ऑफिस सोफा. म्हणजे ऑफिस असो, लग्न असो, घरगुती सगळंच आहे यांच्याकडे. हे आमचे प्रोडक्शन इथं तयार होतं सगळं. ही फॅक्टरी विभाग आहे. अच्छा, इथं तयार करता का तुम्ही सगळं ते बेड टेबल वगैरे? हो. अरे चांगलं मोठं स्पेस आहे. मशीन पण अत्याधुनिक दिसत आहे. हो सर. किती कारागीर आहेत तुमच्याकडे? साधारण 15 ते 20 जण आहेत. अच्छा. 20 लोक काम करतात. चेअरमन बघा, कंपनीच म्हणायची ना ही. कंपनीचे ना मग फर्निचर. ऐका ना, मी मागायची जे तुम्हाला यात आता सिलेक्ट करायला सांगितलं होतं ना, त्याच्यामध्ये कपाट, बेड, टिपॉय, अजून
सोफा आहे का नाही, तर ते सगळ्याच मिळून किती बिल झालं? सर ते टोटल 1,60,000 झालेलं आहे. अच्छा डिस्काउंट वजा करून 1,40,000 दिले. अच्छा, म्हणजे 20,000 रुपये डिस्काउंट दिलं तुम्ही. अरे वा वा वा, छान, भारी काम झालं बरं का. एक काम कर बाळासाहेब, आता हे सगळे ना टेम्पोत घालायचं आणि तुझ्या गावाकडे घेऊन जायचं आणि व्यवस्थित उतरून ठेवायचं, कळलं का? मोडतोड नाही झाली, पण एवढं भारी घेतलं फर्निचर आपण. सरपंच आपण आलतो कशाला, तुम्ही आणलंय कुठं? ते आपले पैसे तिकडे भरायचेत ना. भरू आपण. माझ्या गावाकडे हा, तिकडे कशाला? अरे लग्नासाठी घेतलं आपण हे. लग्नासाठी? हा हो सरपंच, मी तुम्हाला फक्त 50,000 रुपयाचं घ्यायला सांगितलं होतं. एवढे पैसे आम्ही नाही फेडायचे हो तुमचे. खावा भेटू सांगा बरं. बाळासाहेब, तुम्हाला फिरायलाच कोणी सांगितलंय? एखादं कन्यादानाचं पुण्य मिळू द्या आम्हाला पण. ऐका मी काय सांगतो, 1,00,000 रुपये तुम्हाला मी आता देतो, 40,000 रुपये तुम्हाला मी उद्या RTGS मारेल. चालेल? कॅश ऑन डिलिव्हरी केलं तरी चालेल. चालेल ना? ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि व्यवस्थित काढून घ्यायचं, कळलं का? पण सरपंच हा, तुम्हाला कोणी सांगितलं होय? अरे हे काय या गांठ्याने सांगितलं तुला कशाची गरज आहे म्हणून. हो गांठ्या, हा तुला सांगितलं? हा. बरं चेअरमन, चला आता 1,00,000 रुपये देतो यांना आणि जाऊयात आपण. सरपंच काय बरं का, पैसा लय लोकांकडे, पण तुमच्यासारखी दानत नाही पाहिली काय घंटे. अहो चालायचं, हे बघा, आपण जर लोकांची मदत केली ना तर देव आपली मदत करत असतो. बरं आता माझा एकच प्रश्न राहिलाय की जर एखाद्याला ऑनलाईन घ्यायचं असेल तर ते ऑनलाईन खरेदी करू शकतो का तुमची? हो होऊ शकते. होऊ शकते ना ऑनलाईन? समजा त्यांनी जर पाहिलं तुम्ही इकडून काही बुकलेट वगैरे दिले त्याला, असं ना, जर बाय चान्स आमच्या चेअरमनला घ्यायचं ठरलं आणि चेअरमनला वेळ नसतो तर चेअरमन तुम्हाला घरून ऑनलाईन खरेदी करू शकतात, त्यांना डिलिव्हरी द्या. काय चेअरमन? नक्कीच आपली नक्कीच. जे रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे फोटो वगैरे आम्ही शेअर करू. तुमचा जे ना नंबर कॉन्टॅक्टचा ते आमच्या चेअरमनला द्या, आमचे चेअरमन घरी राहून ऑनलाईन खरेदी करीत असतील. हो चेअरमन, घ्या नंबर यांचा. सांगा. 8275 एक मिनिट. 8275 03 03 41 48 41 48. ऑनलाईन पेमेंट करायचं आणि टेम्पो पाठवून द्यायचा, ते येतील, पाठवून देतील इथून, ऐका नाही. हा सर, आपले कुठे घेऊन जायचंय? आपले 15 किलोमीटर. हा 15 किलोमीटर पर्यंत आमची सेवा आहे. आमची मुलं येतील, तुम्हाला घरपोच फिटिंग वगैरे करून देतील. बघा तुमच्या टेम्पोचं बी भाडं वाचलं, ते त्यांच्या पदर पाठवून राहिले. तुम्ही घेऊन टाका ऑनलाईन एखादी खरेदी आता. आणि नाही समजा आपलं 25 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर फुकट आले आणि आपण पुढचं 10 किलोमीटरचं भाडं दिलं जमन का? घंट्याचा काय नाही, भरोसाच नाही भाऊ. बरं जावा का आम्ही आता? हो सरपंच ऐका ना, तो बेड नव्हता तो वर जातो, तो बेड घ्या ना मला. तुला कशाला बेड पाहिजे? तिकडे गोठ्यात राहणार, तिकडे झोपतो, याला कशाला बेड पाहिजे? मला नाही, माझ्या बायकोला पाहिजे. बायकोच आहे का पत्त्या? आधीच बेड नेऊन ठेव. बेड नेऊन ठेवू, मग 3 बरोबर. बेड बघून येईन ना बायको. हा मला माहिती आहे, मला बेड पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बाळासाहेब, याच्या बायकोचा नाही पत्त्या, याला पोरगी नाही म्हणते, बेड कशाला पाहिजे तुला? ते बी एवढ्या महागाचा. मला पाहिजे, मला बाकीच नाही. अरे घंटे, माझ्याकडे पैसे संपलेत. उद्या परत येऊ आपण. बरं ठीक आहे, उद्या येऊ. आता जावा का आम्ही? हा. हा, तू ते बाळू बरोबर ये, व्यवस्थित घ्या सगळं. हा मोजून सामान. येवा का आम्ही? चला चेअरमन. चाललं होतं गांठ्या घ्यान बाळू घ्या. मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं रे सरपंच, एवढ्या मोठ्या मॉल मध्ये आणते RK इंटेरियर मध्ये, आणि ते पण माझ्या पुतणीचा बसता ईद घेते करते, असं मला वाटलंच नव्हतं राव. अरे पण सरपंचाला कोणी सांगितलं? मी घंट्यानी. तो सांगितलं ना? अरे तो उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही घंट्या. ते उपकार बिपकार बाजूला ठेव, ते लग्नात मला बाकीच्यांपेक्षा 2 गुलाबजाम जादा पाहिजे. अरे लग्नच तू आहे म्हटले, काही विचारच नाही ना. माव लग्न? अरे म्हणजे लग्न तू आहे, घरचं आहे. मग काय विषय? मग तूच खाणार ना सगळं तिथं. आणि तुला काय वाढायचं नाही करायचं, आहे की नाही? जमन आयला बरं झालं बाबा, तो मुळे इथं मोठा बसता झाला माझ्या पत्नीचा. चल ते सामान भरू. चल. सरपंच, पण तुम्ही आता ते 1,00,000 रुपये इथं दिले आणि ते गाडीला भरायचे होते आपल्याला 1,00,000 रुपयात, त्याचं काय करायचं? चेअरमन, अहो गाडी कधी बी घेता येणार आहे? हा, शोरूम काय बंद होणार आहेत का? आलं का लक्षात तुमच्या? पण तुम्ही जे बाळूच्या चेहऱ्यावरला हास्य बघितलं का? हा, ते परत येईल का सांगा बरं? खरंय सरपंच, म्हणजे मला काय म्हणायचं, देव एखाद्याच्या पात्रात पोरगी देताना अशी पण सोय करत असतो. मग अहो देवाला काळजी येणार. चला. खरंय सरपंच.